हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण मसाल्याची भाजी बघणार आहोत. आमटी पण म्हणतात त्याला. आज शेवगाची आमटी बघणार आहोत. चला मग काय काय लागतं आणि कशी बनवायची बघूयात. मी शेवगा घेतल्या, त्याला कट करून निवडून घेतल्या आणि गरम पाण्यात 2-3 मिनटं आपण हे करून घेऊ, भाजून 2-3 मिनटं आपण उकळून घेऊ. थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यात. झालेत. आता आपण मसाला काढूयात. काळा मसाला, कांदे लसूण घेतला आहे. त्याला थोडंसं तेल टाकून आता त्याला परतून घेऊ 2-1 मिनटासाठी. परतून घेतले, कोथिंबीर टाकले. आता त्याला काढून घेऊ. अद्रक पण टाकले त्याच्यातच, मी काढून घेतलंय. धणे घेऊ. धणेचं पावडर पण असतं. आता माझ्याजवळ हे धणे होते, पावडर नव्हतं. मी भाजून घेते. आता त्याला परतून घेते. भाजून घेतल्या. आता आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. आता आपण खोबरं आहे, धणे भाजलेले, कोथिंबीर, मीठ, मिरची, हळद, गरम मसाला, अद्रक, लसूण हे सगळं घेतलेलं आहे. आता आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ. आधी धणे आणि कोथिंबीर पिळून घेऊ त्याच्यामध्येच. एका कढईमध्ये तेल घ्यायचं आणि ते तापलं की पीठ घ्यायचं. मी ज्वारीचं 2 चम्मच, पोह्यांच्या 2 चम्मच पीठ घेतलं आहे आणि त्याला भाजून घ्यायचं, म्हणजे तळून घ्यायचं तेलात मस्त गोल्डन होईपर्यंत. ब्राऊन दिसेल त्याला कमी गॅसवर भाजायचं. ते भाजलं की भाजलं गेलं बघू शकता तुम्ही. अजून थोडंसं घेते, मला कमी वाटतंय म्हणून. कमीत कमी आम्ही 2 चम्मच घेतले आहे समजा. भाजलं गेलं आहे आणि तो मसाला मिक्सरमध्ये पिळलेला तो आपण आता तळून घेणार आहोत. त्याच्यामध्येच टाकून देऊ आणि मिक्स करून घेऊ चांगलं. छान तळला गेला आपला मसाला, बघू शकतात तुम्ही. छान तळला गेला आहे. आता त्याला आपण थोडंसं पाणी टाकूयात. जे मिक्सरचं भांडं होतं ना आपलं, त्याच्यातलं थोडंसं टाकून आणि त्याला आता मिक्स करून घेऊया. थोडंसं अजून पाण्यात आपण ग्रेव्ही चांगली होऊ दे. हे बघू शकतात तुम्ही, पाणी सगळं आटलं आहे. आता शेवगा टाकून देऊ आपण त्याचा. 2 मिनटं आपण हे केलं. 2 मिनटं शिजवून घेतले मी त्याला. आता चांगलं मिक्स करून घेऊयात. मिक्स झालं आहे. थोडा वेळपर्यंत 2-1 मिनटापर्यंत त्याच्यातच राहू द्यायचं. मग पाणी टाकायचं. तुम्हाला कशी थिकनेस हवी असते त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं. त्याला जाड पातळ तुम्हाला कशी हवी असते. मी आता पाणी टाकलं आहे. कमीत कमी 2 ग्लास पाणी टाकले मी आणि त्याला मिक्स करून आता 7-8 मिनटासाठी उकळू द्यायचं आहे त्याला.
झाली आपली भाजी. आता गॅस बंद करून ठेवू, झाकून देऊ त्याच्यावर. अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूया. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.